पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे ज्यावर तुमच्याकडून अपडेट आपल्याला घ्यायचं आहे। येरवडा परिसरात चित्रा चौकात एका गुंडानं वाढदिवस साजरा केलेला आहे। पोलिसांच्या दहशतीकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी हा वाढदिवस साजरा होतोय। सिंघमचं गाणं लावत तडीपार गुंडाकडून हे सेलिब्रेशन आहे। काय घडतंय पुण्यामध्ये येरवड्यात, चंद्रशेखर? खरं लागवी हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। पुण्यासारख्या येरवडा परिसरामध्ये आपण पाहिले की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे तो गुंडाचा वावर आहे। येरवडा कारागृह हा येरवडा परिसरात असलेलं एक मोठं ठिकाण आहे आणि या ठिकाणच्या अगदी बाजूला हा सगळा प्रकार झालेला आहे। काही गुंडाचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करत असताना त्या वाढदिवसामध्ये एक तडीपार आरोपी आला होता आणि या सगळ्या तडीपार आरोपी आणि गुंडाने त्या ठिकाणी पोलिसांवरती आधारित असलेले जे गीत आहे सिंघम चित्रपटातील ते गीत लावून अक्षरशः अगदी चंद्रशेखर, तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो व्हिडिओ आपण आधी पाहूया, त्यानंतर तुमच्याकडून अधिक जाणून घेऊया कसं गाणं लावलं गेलं आणि हा वाढदिवस झाला, सेलिब्रेशन झालं, पाहूया आपण। अगदी चंद्रशेखर, फटाक्यांची आतषबाजी नक्कीच बरोबर 12च्या टोक्याला हे सगळं फटाक्याची आतषबाजी करण्यात आली। जो गुंड आहे कुख्यात तो चित्रा चौकात आलेला होता आणि त्या गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तडीपार गुंड देखील त्या ठिकाणी आला होता। आपण पाहिले की पुण्यातील येरवडा परिसरामध्ये अशा पद्धतीनं वाढदिवस हे काय पहिल्यांदा साजरा होत नाहीत। गेल्याच आठवड्यामध्ये एका गुंडाने अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा केला होता आणि या सगळ्या वाढदिवसानंतर त्या गुंडाची त्या ठिकाणी दिंड सुद्धा पुणे पोलिसांनी काढली होती। परंतु पोलिसांच्या आणि या सगळ्या गुंड्याचा सध्या पोलिसांचा खेळ सध्या पुण्यात चाललाय का म्हणावं लागेल। या पद्धतीने पोलीस या आरोपीची दिंड काढतात परंतु हे गुंड मात्र मस्तावलेले आहेत। कोणत्याही पद्धतीनं हे गुंड जे आहेत पोलिसांचं ऐकत नाहीत असंच म्हणावं लागेल। कारण अशा पद्धतीनं भर रस्त्यामध्ये फटाक्याची आतषबाजी केली जाते, फटाके फोडले जातात, त्यानंतर हे सगळे गुंड एकत्र येऊन जो तो डान्स केला जातो आणि तेही चक्क पोलिसाच्या गीतावरती आपण बघतोय की त्या गीताची प्रेरणा पोलीस घेतात। सिंघम चित्रपटातील हे सगळे गीत आहे परंतु गुंड या सगळ्या गीताचा वापर करून डान्स करताना दिसत आहेत। अगदी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।